सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। शनिवार काय घातला लाव बरं, तो विषय झाला सर। आणि आमच्या गावी 26 जानेवारीला राष्ट्रध्वजाला दुय्यम स्थान देऊन भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। तर त्यासाठी मी आता हे तुम्ही दिलंय शिवणकडे तिरंग्याचा अवमान चौकशी करा शिव मॅडम। हे काय घटक हेच आहे का? शिव मॅडम चौकशी करा, असं तर कारवाई करा। गेली 7 महिने मी पाठपुरावा करतोय, काहीच झालेलं नाही चौकशी। उलट मी 2-3 वेळा उपोषणाला बसलो, आमरण उपोषणाला बसलो, तरी साहेब माझ्यावरच कारवाई करण्यात आली। राष्ट्र जर सर्वतोपरी आहे तर राष्ट्रध्वज पण सर्वतोपरी असायला हवा। सगळ्यांनाच त्याचा अभिमान आहे। तुम्ही आता दिलंय माझ्याकडे, सीओला मी चौकशी करायला सांगतो। त्यावेळेचं CCTV फुटेज 15 ऑगस्टपर्यंत साहेब 2 महिने झाले मी समोर घेतो। हॅलो काका बोला की। हां कलेक्टर ऑफिस सातारा, तुमचा फोन म्हणजे आम्हाला तर खुर्चीच्या निषेधार्थ, खुर्चीचा गैरवापर करणाऱ्यांच्या निषेधार्थ मी आंदोलन केलं आणि राष्ट्रध्वजाच्या समोर राष्ट्रगीत गायन केलं। तर माझ्यावर 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली। करू ज्या व्यक्तींनी पूर्वी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असेल हे जर मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये सामील झालं तर त्याच्यावर 100% कारवाई करू आणि तुमच्यावर कुठल्या परिस्थितीत गुन्हा दाखल झाला ह्याची SP-च्याकडनं सविस्तर माहिती मी घेतो। 2 महिने झाले त्यांना पुरावे आम्ही साहेब मला आता बोललाय हो साहेब, ते काय करतात आता मला बोलला ना तुम्ही, हे लगेच एवढं तुम्हाला सकाळ। सविनय जय भीम, जय शिवराय। आज अनावधानाने पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांची आज भेट झाली। त्या भेटीदरम्यान आम्ही त्यांना सांगितलं की राष्ट्रध्वजाचा सन्मान हा वारंवार डावलला जातो आहे आणि काही ठिकाणी तर ध्वजारोहणसुद्धा झालं नाही। हा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला। तर पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की संबंधित विषयात चौकशी करून योग्य ती कारवाईचे आदेश मी देतो। परंतु कारवाईचे आदेश गेली 7 महिने मी आमच्या गावी जो ध्वजारोहणाचा अवमान झाला त्याचा पाठपुरावा करतो आहे। एके दिवशी मी खुर्चीच्या निषेधार्थ इथं येऊन राष्ट्रध्वजासमोर राष्ट्रगीत गायन केलं तर 188 अंतर्गत माझ्यावरच कारवाई करण्यात आली। तर आज देखील सुद्धा पालकमंत्र्यांनी आश्वासनाचं गाजरच दाखवलेलं दिसतंय की चौकशांती मी सगळी माहिती मागून घेतो आणि नेमका कशा स्वरूपाचा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला आहे याची माहिती घेऊन मी तुम्हाला कळवतो असं आश्वासन दिलेलं आहे। परंतु मी त्यांना एकच शब्द भूमिकेवर ठाम होतो की राष्ट्र जर सर्वतोपरी आहे तर राष्ट्रध्वज देखील सर्वतोपरीच मानायला हवा। पण काही अपप्रवृत्ती राष्ट्रध्वजाचा अवमान करून राष्ट्रध्वजाला दुय्यम स्थान देऊन इतर कोणत्याही ध्वजाचा ध्वजारोहण करतात हे अक्षरशः निंदनीय बाब आहे। कालच्या परवाच्या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आम्हाला लज्जा वाटते की तिरंग्याच्या विषयावरनं मी इथं आमरण उपोषणाला बसला असता राजापुरी गावामध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली। आता ती हाणामारी झाली तो विषय म्हणजे असा होता की ध्वजारोहण केले नाही ही बातमी तुम्ही सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब राये शिर्केंना दिली कशासाठी? ही जर दिली तर ती का दिली? म्हणजे तुम्हाला गावामध्ये राहायचं आहे का नाही राहायचं आहे हे असे जर प्रश्न जर गावातल्या जर लोकांना जर उपस्थित होत असतील, खास करून तिरंग्याचा ज्यांना अभिमान वाटतो यांना जर असे जर दमदाटी जर होत असेल गावातल्या काही लोकांसाठी तर सामाजिक कार्यकर्त्यांनी ही कामं करायची का नाही करायची? एक जनता आणि अधिकारी ह्याच्यामधली एक दुवा एक सामाजिक कार्यकर्ता की जिथे अन्याय घडत असतो तिथे एक सामाजिक कार्यकर्ताही पुढं आणून द्यायचं कार्य करत असतो। आणि तिरंग्यासारख्या गोष्टीवर जर अपमान होत असेल तर गट विकास अधिकारी सतीजी बुद्धेसाहेब गोडबोले हे काय करतात? त्यांनी कुठेतरी दखल घेणं तातडीने गरजेचं आहे। अन्यथा आम्ही लवकरच मुंबईला चलो मुंबई आझाद मैदान येथे लवकरच आमचं इथलं आमरण उपोषण ही लवकरच स्थलांतरित करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।